कहते हैं प्यार का रिश्ता है जन्म का रिश्ता। कहते हैं प्यार का रिश्ता है जन्म का रिश्ता। है जन्म का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है जन्म का जो ये रिश्ता तो बदलता क्यों है। अत्यंत सुंदर अशी अर्थ पिक्चर मधली ही गझल, त्यातला हा शेर खूप मनाला भावतो आणि वाटतं खरंच यार का बदलतात नाती। गझल छान आहे, शेर छान आहे, मी गझलवर आणि शेरवरती बोलणार नाहीये, मी ह्या नात्यांवरती बोलणार आहे। हे जे नाती बदलतात, का बदलतात नाती, किती सुंदर असतात नाती, किती छान सुरुवात होते नात्यांची, मग का बदलत जातात, का असं वाटतं की अरे काय आपण सुरुवात कुठून केली आणि कुठे आलो। खरं सांगू का, हे ऐकत असताना माझ्यामधला मानसशास्त्रज्ञ जागा होतो आणि तो म्हणतो की अरे हा इरॅशनल थॉट आहे, हे बदल होणार आहे, पण जे 10 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी होतो, वर्षभरापूर्वी होतो, आज आपण तसे नाही आहोत। मग आपणच जर बदलत असू तर नाती पण बदलणारच ना। दोन लोकांमधलं जेव्हा नातं असतं, दोन व्यक्तींमधलं जेव्हा नातं असतं, मग ते नवरा बायकोचं असोत, मित्रमैत्रिणींचं असोत, दोन मैत्रिणींचं, दोन मित्रांचं किंवा मित्र आणि मैत्रिणींमधलं नातं असो, हे बदलणार आहे। बदलता क्यों है, बदलता ही है, असं रॅशनल आहे। परत सांगते, मला गझलवर बोलायचं नाहीये, मी त्यातला रॅशनल फक्त सांगते आहे, ठीक आहे, की हे बदल होणार आहे। आपण माणसं आहोत, आपल्यामध्ये बदल होतो। जी सुरुवातीची ओढ असते नात्यांमधली ती नंतर नंतर कमी होते, कारण आपण पहिला अनुभव जो असतो, पहिली जी गोष्ट असते, त्यावेळचं जे नाविन्य असतं, त्यावेळची जी ऊर्जा असते, ती नंतर तुमच्या मेंदूला सवय होते, तुम्हाला माहिती होतं, आणि ती ऊर्जा, ती उत्सुकता, त्याची इंटेन्सिटी कमी होत जाते। त्यामुळे आपल्याला हे बघावं लागणार, हे स्वीकारावं लागणार की बदल हे होणार आहेत। आणि आपण प्रॉवर्ब म्हणतो ना, चेंज इज द ओनली परमनंट थिंग, मग ते सगळीकडेच लागू आहे। बदल हे होतात, बदल हे होणार आहेत, बदलता क्यों है, बदलता ही है। मग अशा वेळेला नाती बदलणार आहेत हे सगळ्यात पहिल्यांदा मला स्वीकारावं लागणार आहे। दुसरं मला काय करायचं माहिती का, नात्यांमध्ये जर नाती बदलतायत ना, मग असं नाही व्हायला पाहिजे की ते बदलण्याच्या जे दोन लोक नात्यांमध्ये आहेत ना, त्यांच्या बदलांची स्पीड जर वेगवेगळी असेल तर गडबड आहे। दोघंही इव्हॉल्व्ह होत आहेत, दोन व्यक्तींमध्ये बदल होत आहेत आणि ते सेम पेज वरती होत आहेत, सेम स्पीडने होत आहेत, तर नातं तुमचं फुलत जात आहे असं आपण म्हणतो। पण कधी कधी काय होतं की नात्यांमधला एक व्यक्ती जो आहे, मे बी नवरा बायको असेल किंवा मैत्रिणींमधलं नातं किंवा मित्रांमधलं नातं, एक जो असतो तो लवकर फास्ट बदलतोय आणि एक जण जो बदलतोय थोडा स्लो बदलतोय। अशा वेळेला दरवर्षी किंवा वर्षातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा बसून बोललं पाहिजे की काय बदल होत आहेत आपल्यामध्ये। मग दोघांची स्पीड वेगवेगळी आहे का, एखाद्याची स्पीड जर फास्ट असेल तर तो थोडासा स्पीड स्लो करू शकतो आणि मागे येता येतंय का बघता येईल। ज्याची स्पीड थोडी कमी आहे त्याने थोडी स्पीड वाढवून सोबत येता येईल का, याकडे आपण बघितलं पाहिजे। म्हणजे नातं बदलतंय पण फुलतंय। दुसरं अजून काय माहितीये का, बदल होत आहेत, पण बदल ज्या एरियामध्ये होत आहेत ना, ती वेगवेगळी असू शकतात। म्हणजे नवरा बायकोच्या नात्यामध्ये बायको ही कदाचित पर्सनल लेवलवरती बदलत असेल, नवरा कदाचित प्रोफेशनल लेवलवरती बदलत असेल, किंवा उलट असेल, बायको प्रोफेशनल लेवलवरती बदलत असेल, नवरा पर्सनल लेवलवरती बदलत असेल। पर्सनल लेवलवरती सुद्धा मे बी नात्यांमधल्या इतर नात्यांविषयी बदलतंय का, असे वेगवेगळे एरियाज आहेत बदलांचे। बदल होत आहेत तर वेगवेगळ्या कोणत्या एरियामध्ये बदल होत आहेत हे आपण बोललं पाहिजे, हे आपोआप समजणार नाही। त्यामुळे नाती बदलणार आहेत, नाती बदलतात, कारण माणसं बदलतात, फक्त त्यांचा स्पीड सारखा असावा आणि ज्या एरियात बदलतायत ते एरिया सारखे असावेत असं मला वाटतं। आपलं नातं बदलतंय का चेक करा। आणि नात्यांविषयी तुम्हाला अजून माझ्याकडनं व्हिडिओ हवे असतील, माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणत्या एरिया बद्दल मी बोललं पाहिजे, तुम्हाला कोणत्या नातेसंबंधाविषयी किंवा नात्यांच्या प्रश्नांविषयी माझ्याकडनं उत्तर हवी आहेत किंवा त्यावरती व्हिडिओ हवा आहे, तेही मला सांगा। आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।